या मराठी साहित्य मंडळाचे संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय प्रसाद कुलकर्णी सर आणि स्टेजवरील सर्व मान्यवर, नाव घेतले नमस्कार, आणि माझ्या रसिक बंधू भगिनींनो, आज मी एवढा भारावून गेलेलो आहे की काय बोलावं तेच मला सुचत नाही. गेल्या 2-3 दिवसापासून अगोदर माहिती पडलं होतं, पण 3 दिवसापासून एवढे मेसेज, एवढे फोन, रात्री 1 वाजता सुद्धा मला आमचे पवार साहेबांनी फोन करून मेसेज पाठवला. पवार म्हणजे बघा 1 वाजता रात्री. तर अशा प्रकारचे मला विचार चालू होते, काय बोलावं. मी सिद्धहस्त लेखक नाही, मी कवी नाही, मी प्राध्यापक नाही, साधा शिक्षक सुद्धा नाही, मी व्याख्याता पण नाही आणि राजकीय पुढारी पण नाही आणि धार्मिक पुढारी सुद्धा नाही. फक्त सामाजिक कार्यकर्ता आहे. गेल्या 60 वर्षापासून आमच्या परिसरामध्ये, म्हणजे आमच्या वसई परिसरात आणि उत्तर वसईमध्ये आणि आमच्या चर्चमध्ये, चर्च संघटना जेवढ्या संघटना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी सहभागी होतो आणि माझ्या परीने मी झोकून देतो. आजपर्यंत अध्यक्षपद, सेक्रेटरी पद कुठलेही घेतलेलं नाही, तरी पण स्वतःला झोकून देतो. मी स्वतःला साहित्यिक समजत नाही. ते लोक मला बोलतात, आमच्या पाठीमागे इतिहासकार आहेत, लेखक आहेत, मोठे मोठे लोक आहेत, सगळे बँकेचे चेअरमन सुद्धा आहेत माझ्या पाठीमागे सपोर्ट करायला. मी विचार करतो की ह्या पुरस्काराला मी पात्र आहे का. मला स्वतःला सुद्धा मी स्वतःला सुद्धा हे मानत नाही, पण नंतर विचार केला की रेमंड सरांनी मला सांगतानाच असं सांगितलंय तेव्हा की आम्ही एकमताने ठरवलं आहे तुमचं नाव. तर मी जवळजवळ 10 ते 12 माझे मित्र खास आहेत, जे इथं पण उभे आहेत, बसलेले आहेत, फोटो काढतात, ते माझे मित्र सगळे आहेत इथं. तर त्यांना विचारलं तर ते म्हणतात नाही, तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे, घेतला पाहिजे. साहित्य वेगळं आहे पण तुमची भाषाशैली वगैरे वेगळी आहे. आज माझपर्यंत माझी 5 पुस्तके प्रकाशित मी केली, पण ती स्टाईल वेगळी आहे. त्या पुस्तकाच्या माध्यमातून काही धन वसूल केलं, काही देणग्या वसूल केल्या आणि निरनिराळ्या सामाजिक कार्यासाठी त्यांना देऊन टाकल्या. एकही पैसा त्यातला मी ठेवला नाही माझ्याकडे, सगळं देत देऊ. आता ती एक नवीन पद्धत निघाली, नवीन नाही जुनीच आहे. पुस्तके छापतात, 300 प्रती, 500 प्रती, मोठा प्रकाशित कार्यक्रम होतो, पण पुस्तके संपत नाही. खर्च सुद्धा कधी कधी वसूल होत नाही. ही लेखकाची व्यथा आहे. मी त्याच्यातून मार्ग काढला वेगळा की 5ही पुस्तकं हे करताना स्पॉन्सरशिप घेतल्या. मी स्मरणिका आणि एक पुस्तक त्याच्यामध्ये काही फरक ठेवला नाही. त्यामुळे माझी शैली वेगळी आहे. जे साहित्यिक आहेत त्यांनाही पटणार नाही, पण माझी स्टाईल वेगळी आहे. मी तो त्या ह्याच्यातून पेंटिंगचा खर्च काढला, राहिलेला त्या संस्थेला देऊन टाकला. माझी पुस्तकं प्रत्येक वेळेला 2-2 हजार छापली, पण 2 सुद्धा पुस्तकं आज माझ्याकडे नाही. 2 सुद्धा सगळी देऊन टाकली. वाचा, माझा हेतू तुम्ही वाचला पाहिजे, मराठी टिकली पाहिजे, मराठी बोलली पाहिजे, मराठी वाचली पाहिजे, बोली भाषा सुद्धा आमची वाचली पाहिजे. हा मेन हेतू ठेवून मग त्याच्यावरती एक सहज म्हणून एक व्हॉट्सअपवरती एक लेख टाकला आणि काही लोकांची मला ताबडतोब पसंती आली. मग एक वंशावळ आमची गेल्या 2.5 वर्षांची होती, जे प्रसिद्ध म्हणून सांगायला हरकत नाही. आमची मोठेशी शेवाळी त्यांच्या कुटुंबाचा इतिहास तयार केला आणि दिला पाठवून. काय भाऊ
जबरदस्त त्याच्यावरती आल्या आणि सुरुवात झाली. आजपर्यंत जवळजवळ कालपर्यंत रात्री पण सुद्धा लिहित होतो. 280 लेख लिहिले. यामागे मी एकटाच आहे असं नाही, मला सहकार्य करणारे मार्गदर्शक आहेत. एक मार्गदर्शक कॉन्सिलर आहेत, इतिहासकार. आता यांनी आधी नवीन सुरुवात केली आहे. जॉईंट संपादक झाले. तुम्ही लिहा, मी आहे, चालते आहे. 1973 मध्ये आमच्या नंदाकाल चर्चला 400 वर्ष झाली. तर त्या निमित्ताने स्मरणिका काढली होती. तेव्हा फादर एलाइस रॉड्रिग्स माझी संपादक, त्यांच्याबरोबर त्यांनी मला जवळ घेतलं आणि मग तिथं मी थोडासा ABCD शिकलो. 1976 मध्ये आमचा प्रेरणांक निघाला. त्या संपादक मंडळामध्ये बेंजामिन केदारकर आणि आम्ही होतो. त्यानंतर 1996 मध्ये नंदादीप अंक काढला, तोही त्याच्यामध्ये मी होतो. आणि असं करत करत थोडं लिहायला सुरुवात केली. पण 76 मध्ये फादर पीटर डिमेलो आमच्याकडे होते प्रेरणा अंक काढण्यासाठी. तर कुठलाही अंक काढू शकतात, कोणीही काढतात. पण त्याच्यासाठी प्रिंटिंगचं लिहिणं आणि प्रिंटिंगचं खर्च म्हणजे आर्थिक बाजू सांभाळण्याची कोणतरी पाहिजे. म्हणून पीटर डिमेलो आणि बेंजामिन केदारकर माझ्या घरी आले आणि माझी मिसेस होते, आई होती. म्हणजे तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी सांभाळायचे, लिहायचं पण आणि आर्थिक बाजू पण सांभाळायची. मी म्हटलं मला लिहायला काही जमत नाही, पण आर्थिक बाजू सांभाळायचं काम मी करीन. माझ्याकडे टेक्निक आहे, पुढे कसे वसूल करतो तुम्हाला आणून देणार. तर नाही, तुम्ही लिहा पण पाहिजे. ते बेंजामिन केदारकर बोललं की तू लिही, मी आहे ना, शब्दांकन करायला, ते एडिट करायला किंवा काय करायला, पण त्यांनी सपोर्ट दिला. मला नंतर मिसेस बोलले, माझी मिसेस आमच्या भाषेत बोलतो, तुम्ही लिहा नाही, काय लिहा नाही, तुम्ही लिहा, काय हरकत आहे, लिहा ना. आणि मी लिहायला लागलो. स्लो आजचं या कारणीभूत माझी मिसेस आज हयात नाही, पण तिने मला लिहा लिहा आणि मी लिहायला लागलो. आज ज्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळत आहे ते अंतोनी साहेब. मी त्यांना गुरु मानतो. माझ्याकडे 5-7 वर्ष 8 वर्ष मोठे आहेत. त्यांच्या आई वडिलांचा दुधाचा धंदा तसा माझा आई वडिलांचा दुधाचा धंदा होता. आणि त्यांच्या त्याच्यावरती म्हशीची पण घेऊन गेले, मी पण गेलोय. त्या म्हशीपासून मर्सिडीज पर्यंत त्यांचं पुस्तक तयार झालेलं आहे. पण 1-2 गोष्टी मला तुला माहित नसेल ते मला सांगणार आहे, मी ते सांगणार आहे. साधारण 1982 मध्ये आमच्या ऑफिसमध्ये आमच्या बदल्या नेहमी व्हायच्या. तर मी माझी बदली झाली हेड ऑफिसला आणि मी शरदराव, आपले जॉर्ज फर्नांडिस, महाबळ शेट्टी त्यांच्या युनियनमध्ये मी काम करत होतो. आता युनियनचं बोलणं म्हणजे माणूस कसा असतो बघा, चटकापटकी तर एक बोलणारा, त्याला कोण विचारत नाही रागारागाने. तर मला असा एक टेबल दिला की जिथं कोणीच काम करायला तयार नाही. मी घेतला तो टेबल. त्याच्यामध्ये फाईल होत्या की त्या ठिकाणी जायचं, इन्क्वायरी करायची, रिपोर्ट तयार करून द्यायची. मला काय फायदा काय झाला की क्रॉम्प्टन कंपनीत गेलो, आपलं महिंद्र कंपनीत गेलो व्हिजिटला. तिथं आमच्या आधी पुस्तकाला भेटली. क्रॉम्प्टन कंपनीत गेलो, नाही महिंद्रच्यामध्ये गेलो. असं करत करत एकदा माझ्या हातामध्ये फाईल आली, स्टिलेज कंपनीचं पेपर. स्टिलेज म्हणजे फार महाग आणि ते माझ्या कानावर स्टिलेज होतं, कारण माझ्या गावातली, माझ्या कुटुंबातली 5 व्यक्ती त्या कंपनीमध्ये कामाला होते. तर मी गेलो. मला आठवड्यातून 3 वेळा जीप दिली जाते, 3 वेळा. तर मी जीप घेतल्याने गेलो. गेटवर उठून मला बोलवलं आतमध्ये. समोर माझे सगळे गावकरी, सगळे वसईचे. किती भेटतात? 1, 2, 10, 15, 20, 25, 40, 50 लोक लावले. कोणी? अंतोनी साहेबांनी. अंतोनी साहेब आम्ही रोज गाडीमध्ये एकत्र जातो, गाडीमध्ये एकत्र बसतो, पण कधी ऑफिसचा विषय त्यांनी काढला नाही, मी काढला नाही.
मी पण ऑफिसर आहे ते त्यांना माहीत नाही, जे मोठे तिकडे ऑफिसर हे आहेत हे मलाही माहीत नाही. आणि त्यांचं नाव आपलं ऐकतो. कधी गेलो कधी सुपरविजन करायला देतोय, आले ते पुढे आणि अरे ऑफिस तुझ्याकडे म्हटलं मी ऑफिसच्या कामासाठी आलो आहे. मी पण दाखवलो ऑफिसच्या कामासाठी आलो. त्याने नेलो, मला एक्झॅक्टली आता आठवत नसेल पण तिथे वॉर्डन साहेब होते हा असं मला वाटते. वॉर्डन एक फारशी व्यवस्था त्यांची ज्यांनी ओळख करून दिली. इज BMC ऑफिसर फ्रॉम माय विलेज आणि कोलकाता. त्यांनी मला सांगितलं वॉर्डन साहेबांनी की इज नाईस पर्सन, म्हणजे अंतोनी साहेब डुईंग नाईस जॉब अँड एव्हरी इयर आवर प्रोडक्शन इज इन्क्रीजिंग. माझी कोलकाता म्हणजे माझे आमचे कोणते आहे त्या माणसाने 40 ते 50 म्हणजे माझे डोळ्यापुढे दिसलेले एवढे माणसं आमच्या नंदाका आपल्या रसिदली. त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम भंडारी मुस्लिम सगळे होते. या माणसाबद्दल नंदाखालच्या परिसरामध्ये कोण काही बोलतच नाही, कुठेच काय उल्लेख नाही. तुला असं का माझ्या मनामध्ये ते राहिलं होतं. 1985 मध्ये आमच्या गावामध्ये एक सेंटर बांधायला घेतलं, भरणी गेली. 27 नोव्हेंबर 1985 त्या दिवशी आमच्या गावात त्यांना बोलावून मांडवी पुस्तानो फादर अँड्रू यांच्या सेवेत आमच्या गावातील 5 लोकांना कामाला लावल्याबद्दल त्यांना त्यांचा अंतोनी साहेबांचा आम्ही सत्कार करून आला. त्यावेळी माझ्या ऐकणीप्रमाणे क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाऊन पितळीची गरुड पक्षी काय म्हणतात फिनिश पक्षी ती मी आणली आणि त्याला दिली. म्हटलं ही गरुड भरायला तुम्ही मारा. आणि काय योगायोग आहे तुला माहिती आहे. 30 सप्टेंबर 1986 ला अंतोनी साहेबांनी स्टेनलेस कंपनीचा राजीनामा दिला. मला ती थोडीशी बातमी आमचे मित्र कॉमन जे CA आपले पाध्ये मुकुंद पाध्ये CA आहेत ते आम्ही गाडीमध्ये कधी एकत्र बसायची जायची त्यांनी मला दिली होती की असं असं होणार आहे म्हणून. 23 फेब्रुवारी 1987 ला गार्डवेल कंपनी सुरुवात झाली. माझा नॅबने आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद आपल्याला फार चांगला पुढे पुढे आहे, भरभर चांगली होत आहे. मग माझ्या मनात विचार आला की कदाचित मी त्यांचा सत्कार केला असल्यामुळे त्यांच्या मनात माझा सत्कार करायचं असेल म्हणून माझं हे नाव पुढे आलेलं आहे. म्हणून मी घेतलं आहे. मी आमच्या अंतोनी साहेबांना मानवंदन करतो. माझ्याकडे बरेचसे भरपूर किस्से आहेत पण वेळेअभावी मी आता बोलत नाही. पण मला या ठिकाणी हा मान सन्मान देण्याचा जो प्रयत्न यांनी केलेला आहे, रेमंड मचाडो आणि त्यांची टीम, सगळी टीम नाव घेतलं, सगळी टीम, त्याच्यावर अनेक लोक आहेत, स्टीफन परेरा वगैरे सगळे आमचे खास आहेत. तर या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी माझ्या मुलीला सुशीला, वंदना आणि माझे भाऊजे सिसिलिया यांना इथं यायला विनंती करतोय, तो लवकर या. माझ्या मनामध्ये आहे की जो पुरस्कार तिचे पाकिट आहे ते मी माझ्या पत्नीला समर्पित करीत आहे. त्यांनी ते यावं, इकडे समोर घ्यावं. त्या लोकांनी ठरवलेलं आहे की माझी मिसेसला मोठी मम्मी बोलतात, मोठी मम्मी. ते मोठी मम्मीच्या नावाने यांनी या रेमंड मचाडो आपले अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ते सुपूर्द करणार आहे. सर येऊ दे पुढे तुम्ही पण या सर. घरचा
आहेत घ्यायला बरं वाटत नाही आहे, परंतु बावती साहेबांच्या भावना पण दुखवायला वाटत नाही.